पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराला पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनानुसार मूळ स्वरूप देण्याचं काम सुरू असताना श्री विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाजाखाली तळघर सापडले। 7 ते 8 फूट खोलीचं हे भुयार असल्याचं सांगण्यात येत असून या तळघरात मूर्ती सदृश गोष्टी असण्याची शक्यता आहे। वंश परंपरागत पुजारी वारकरी संप्रदाय पुरातत्व तज्ञ यांच्यासमोर संध्याकाळी हे तळघर उघडण्यात येणार आहे। सुमारे 700 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी पाहिलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर जसेच्या तसे आता अनुभवायला मिळणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे खूप जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पुरातत्वीय महत्त्व असणारं मंदिर आहे। मात्र यामध्ये काळाच्या ओघात नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे अनेक बदल झाले होते। याच मंदिराला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलाय। यासाठी 73 कोटी रुपयांचा विकास आराखडा आखण्यात आला आहे। दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे मूळ रूप समोर आल्यानंतर आता मंदिरातील 9 दरवाजे चांदीने चकाकणार आहेत। यासाठी सुमारे 700 ते 900 किलो चांदीचा वापर केला जाणार आहे। विठ्ठल गर्भगृहाच्या मुख्य दरवाजाबरोबर चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील 8 दरवाजांवर चांदीचं नक्षीकाम केलं जाणार आहे।